ऑलराईट मंडळी, सो पुण्यातल्या पोर्श इन्सिडेंट्सबद्दल तर आपण सगळेजण जाणून आहात. खरं तर यावरती आपण व्हिडिओ ऑलरेडी 7-8 दिवसांपूर्वी बनवला होता, पण आता तब्बल गेल्या 7-8 दिवसांमध्ये जेवढ्याही घडामोडी घडल्या त्याच्यानंतर कुठेतरी पुन्हा एकदा असं वाटलं की यार बोलणं फार गरजेचं आहे. कारण आता सध्या या इन्सिडेंट्समध्ये ना मला असं वाटतं की संपूर्ण भारताचंच लक्ष नाही तर आंतरराष्ट्रीय लेवलवरती जी पुण्याची आणि खास करून महाराष्ट्राची जी बदनामी झाली आहे ना त्याबद्दल बोलणं फार गरजेचं आहे. तर आता गेल्या 7-8 दिवसात ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्याबद्दल क्विकली थोडंसं बोलूया. सगळ्यात पहिली गोष्ट तर सगळ्यांना ठाऊक आहे की अजून सुद्धा राष्ट्रवादीचे अजितजी पवार जे आहेत त्यांच्याकडनं अजून कुठलंही विधान आलेलं नाहीये. सुनील टिंगरे को लेकर के सवाल उठाए जा रहे हैं, उसको लेकर के क्या कुछ कहेंगे? दादा, सुनील टिंगरे पुलिस स्टेशन में मौजूद थे. पुण्याचे पालकमंत्री असून सुद्धा त्यांच्याकडनं आतापर्यंत एकही विधान आलेलं नाहीये. स्ट्रॉंग ज्याला आपण म्हणतो की विधान देणं, तर ते नक्की का नाही दिलं जातं ते आपल्याला अजूनही माहिती नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये येरोडा पोलीस स्टेशनमधले जे 2 पोलीस होते ज्यांनी वेदांत अग्रवालला वाचवण्याचा प्रयत्न केला होता त्या रात्री तर त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी आता येरवडा पोलीस ठाण्यातल्या 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ससून हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला हे ब्लड सॅम्पल्स देण्यासाठी गेले त्यावेळेला ज्या 2 डॉक्टर्सने आणि जो एक वैद्यकीय कर्मचारी होता अशा तिघांना सुद्धा निलंबित करण्यात आलंय ज्यांनी ब्लड सॅम्पल्समध्ये अफरातफर करण्याचा प्रयत्न केला. जे रिअल ब्लड सॅम्पल्स होते त्यांना लिटरली कचऱ्याच्या पेटीत टाकण्यात आलं फक्त 3 लाख रुपयांसाठी. आणि मला असं वाटतं की 3 लाख रुपयात तुम्ही तुमचा जो आत्मा विकलाय ना त्याला भगवंत सुद्धा तुम्हाला कधीच माफ नाही करणार. पण एनिवे आय थिंक आय बिलीव्ह इन कर्म आणि तुमची कर्म तुमचा पिछा कधीच नाही सोडत. स्पीकिंग अबाउट कर्मा, लेट मी टेल यू की सध्या अग्रवाल फॅमिलीतले 3 पुरुष 3 वेगवेगळ्या पिढीतले जेलमध्ये आहेत. वेदांत अग्रवाल स्वतः, वेदांत अग्रवालचे वडील आणि वेदांत अग्रवालचे आजोबा. आता या सगळ्यांमध्ये शिवानी अग्रवाल हिला सुद्धा अटक होणार. सध्या ती गायब असल्याचं कळतंय. शिवानी अग्रवाल ज्या आहेत, ज्या वेदांत अग्रवालच्या आई आहेत तर त्या फरार झालेल्या आहेत. नुकतीच आता ती बातमी कळली आहे. या सगळ्यामध्ये एकनाथजी शिंदे आणि त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस या दोघांनी आपापलं विधान दिलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना एक विश्वास दिलाय की न्याय जो आहे तो हमखासपणे केला जाईल. गरीब हो या अमीर हो, कानून के दायरे में सब एक समान होते हैं और किसी को भी बख्शा नहीं जाएगा. कठोर कार्रवाई, कड़ी कार्रवाई करने की सूचना मैंने दी है. चला, देर आहे दुरुस्त आहे, हरकत नाही, पण ऍटलीस्ट त्यांनी ती विधानं दिलीत ती महत्वाची. आता सगळ्यात महत्त्वाचं जर का आज कोणाचं विधान आलं असेल तर ते असं की वेदांत अग्रवालचा जो मित्र आहे त्याने असं विधान दिलंय की त्या दिवशी त्या मध्यरात्री वेदांत अग्रवालच गाडी ड्राईव्ह करत होता आणि तो ड्रंक होता. सो मला असं वाटतं हे अतिशय महत्त्वाचं विधान आहे जिथे आता वेदांत अग्रवालला मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने एक ॲडल्ट म्हणून ट्रीट करण्यासाठी आणखीन एक महत्त्वाचा पुरावा सगळ्यांसमोर आलेला आहे. सो आता सगळ्यात आधी या सगळ्या घडामोडी तर झाल्याच, पण आता आणखीन एक अतिशय लचांड एक व्यक्ती आहे. क्रिंज नाव त्याने स्वतःच्या इन्स्टाच्या हँडलला दिलेलं आहे. अत्यंत थुकट असा एक रॅपर आहे. तर त्याने बेसिकली अटेन्शन सीकर्स कसे असतात आणि तुम्ही कुठच्या थराला जाऊ शकता, सो त्याने या संपूर्ण इन्सिडन्सचा फायदा घेतला. त्याला असं कळलं की वेदांत अग्रवाल जो आहे तो माध्यमांमधनं आपल्याला दिसतो की कुरळे केस आहेत आणि आत्ताच मिसूड फुटलंय. सो म्हणजे एक 17-18 वर्षाचा मुलगा आहे, अल्पवयीन, आणि मग आपण ओव्हरऑल थोडासा आपला चेहरा जर का ब्लर केला, थोडेसे केस पुढे आणले तर आपण त्याच्या पद्धतीने दिसतोय. हे ज्यावेळेला त्याला कळलं त्यावेळेला त्याने या गोष्टीचा फायदा घेतला आणि संधी साधू असा हा मुलगा करके बैठा मैं नशे इन माय पोर्शे सामने आया कपल मेरे अब वो है नी. अत्यंत घाणेरडं रॅप आणि अत्यंत घाणेरडी शिवागळी करत त्याने आणखीन एक व्हिडिओ याच्यावरती रिलीज केला असं पोर्ट्रे करत की तो स्वतः वेदांत अग्रवाल आहे आणि तो आता बेल झाल्यानंतर तो घरी पोहोचलाय आणि त्याच्यानंतर त्याने ते व्हिडिओज बनवले ज्याच्यामध्ये तो उर्मटपणा दाखवतोय आणि असं सांगतोय की मी ते शब्दही नाही बोलू शकत, पण तो असं सांगतोय ओव्हरऑल की हां, मी आहे वेदांत अग्रवाल, मी प्रचंड श्रीमंत आहे, माझा बाप बिल्डर आहे आणि मला मिळाली आहे बेल आणि मी पुन्हा रस्त्यावर जाईल आणि पुन्हा पोस्ट चालवेल, तुमच्या बापाचं काय जात आहे. सो मी अत्यंत, मला असं वाटतं हे शब्द मी फार सौजळ वापरले. याच्या अत्यंत घाणेरड्या थराला जाऊन त्याने ते व्हिडिओज बनवले होते. पण यानंतर पोलिसांनी जो बांबू म्हणजे त्याच्या घरी पाठवलाय त्याला हाणण्यासाठी, त्याच्यानंतर त्याने अगेन गरिबीचं कार्ड प्ले करायला सुरुवात केली की मैं गरीब हूं आणि त्याने यानंतर असा एक पुअर विक्टिम कार्ड प्ले करायचा प्रयत्न केला. एक मिडिल क्लास आदमी भाई, मेरे को तो जान से मार दो, मेरी क्या कीमत जान की. जो मी फार गरीब आहे आणि मी एक असं सटायरमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर मग मला का पकडण्यात आलंय, जस्ट बिकॉज मैं गरीब हो इसलिए ना, त्याच्याचमुळे तुम्ही मला या सगळ्या प्रकरणात खेचताय. अरे राजा, तूच उडी मारली आहेस या प्रकरणामध्ये, मला घ्या 10 टोले जास्त द्या, ही तर ती म्हण अगदी तुझ्यावरती चांगल्या पद्धतीने लागू होते. पण मला असं वाटतं की हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळलं गेलं पाहिजे जिथे तुम्ही स्वतःचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी
अशा घाणेरड्या पद्धतीचं स्वतःला वेदांत अग्रवाल म्हणून पोर्ट्रे करू पाहताय, तर आय थिंक पोलिसांनी जे त्याला नोटिसा पाठवल्यात आणि त्यानंतर जे केलं ते उत्तमच होतं. आता मंडळी, या संपूर्ण प्रकरणात ना मला माझं एक छोटंसं मत असं मांडायचंय की एक बिईंग अ पेरेंट म्हणजे जर का मी त्या वेदांत अग्रवालच्या आईच्या ठिकाणी असते तर मी लिटरली तुम्हाला सांगते की ऑफकोर्स आईच्या मायेला लाज नसते असं म्हणतात. त्याच्यामुळे मुलगा कितीही नालायक असला, कितीही वाईट वागला तरी तो तिला तितकाच जवळचा असतो, बरोबर. पण एक आई म्हणून आणि आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपल्या लेकराला वाचवण्यासाठी तुम्ही असं रडताय, जिथे तो व्हिडिओ तुम्ही असं सांगताय की नाही तो व्हिडिओ दिसणारा मुलगा माझा नाहीये, प्लीज प्रोटेक्ट माय सन, प्लीज प्रोटेक्ट माय सन. तुम्हाला तुमच्या मुलाची इतकी काळजी, विचार करा त्या 2 मातांवरती काय वेळ आली असेल ज्या इतकं टाहो फोडतायत व्हिडिओजमध्ये. ते व्हिडिओज बघवले सुद्धा जात नाहीयेत, कारण अवघ्या 24 वर्षांची ती मुलं होती, ती जागीच ठार झालीत फक्त तुमच्या मुलामुळे, तुमच्या संस्कारांमुळे, तुमच्या चुकीच्या गोष्टींना पाठ राखणीमुळे. आणि तिथे मलाच वाटतं की तुमची एक नैतिक जबाबदारी होती की तुम्ही समाज माध्यमांमध्ये लगेच यायला हवं होतं, तुम्ही माफी मागायला हवी होती जाहीर, की होय माझ्या मुलाकडनं ही चुकी झाली आहे, संपूर्ण अग्रवाल फॅमिली या गोष्टीची माफी मागतोय, दोन्ही कुटुंबियांची आम्ही माफी मागतोय, त्यांचं सांत्वन करायला तुम्ही जायला हवं होतं. त्याचबरोबर माझ्या मुलाला जी योग्य शिक्षा आहे तुम्ही ती द्या, असं तुम्ही समाज माध्यमांमध्ये येऊन माफी मागायला हवी होती. पण नाही, तुम्ही काय केलं, पहिल्या दिवसापासून तुम्ही तुमच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मी तर हे सुद्धा ऐकलं होतं की जे त्याचे वेदांत अग्रवालचे आजोबा होते त्यांनी त्या ड्रायव्हरवरती प्रेशर आणलं आणि त्याला हे सांगितलं की तू ड्राईव्ह करत होतास असं बोल म्हणून. वो खुद गाड़ी चला रहा था ऐसा प्रकार का बयान वो पुलिस स्टेशन में दे, इस तरह की उसको दबाव टेलीफोनिकली और उसके बाद प्रत्यक्ष लोगों ने आके इसको दिया था. सो मला असं वाटतं की हा सगळा जो पैशांचा माज आहे ना, हा थोडा वेळ साईडला ठेवून तुम्ही माफी मागायला हवी होती आणि जे काही आपली न्याय व्यवस्था आहे त्यांच्यावरती तुम्ही सोपवून द्यायला हवं होतं. पण नाही, फायनान्शियली तुम्ही किती पैसा दिला दोन्ही कुटुंबांना तरी त्यांची मुलं तर त्यांना कधीच रिटर्न मिळणार नाहीयेत. पण तुमचा जो मुजोरपणा आहे ना पैशांचा आणि जो माज आहे तो सगळा आता दिसतोय. आजच्या तारखेला सुद्धा त्याला वाचवण्याचाच प्रयत्न केला जातोय. सो आय थिंक मला हे अजिबात पटलेलं नाहीये. आणि माझ्या ओव्हरऑल जेवढ्याही अपडेट्स मी आता व्हिडिओमध्ये देते हे सगळी समाज माध्यमं जितकी असतील, न्यूजपेपर्स असतील, पोर्टल्स असतात, एक्स असतं, सगळे प्लॅटफॉर्म्सवरती जाऊन सगळा रिसर्च करूनच मी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांसमोर मांडते. ओव्हरऑल माझं ही मत आहे. तर आता इथून पुढे मी ज्या गोष्टी बोलणार आहे त्या अमराठी लोकांसाठी आहे. सो अब जाके मैं हिंदी में बात इसलिए कर रही हूँ क्योंकि मैं चाहती हूँ कि जो लोग MP में हैं, जो जिस राज्य से ये दोनों बच्चे बिलोंग कर रहे थे, मैं उन सभी लोगों के लिए कहना चाहती हूँ कि प्लीज़ जस्ट बिकॉज ये एक इंसिडेंस हुआ है जहाँ पर पुणे की पुलिस आपको इतनी ज़्यादा करप्ट दिखाई दे रही है, जहाँ पर आपको ये लग रहा होगा कि यार हाँ मतलब महाराष्ट्र में तो ऐसे ही होता है, तो मैं आपको बताना चाहती हूँ ऐसा बिल्कुल भी नहीं है. बीइंग अ पुणेकर, मैं आप सब लोगों को ये विश्वास देना चाहती हूँ कि वो सभी लोग पुणेकर ही थे जब ये एक्सीडेंट हुआ, तब सामने आए और उन दोनों लड़कों को कार से नीचे घसीटा, उनको मारना शुरू किया और उनको खुद से ही पुलिस के हवाले कर दिया. ये पुणेकर ही थे जिन्होंने दूसरे ही दिन सवेरे से रास्ते पर उतरे और सारे के सारे पब्स के खिलाफ, क्लब्स के खिलाफ आवाज़ उठाना शुरू किया. ये सभी पुणेकर ही हैं जिन्होंने अभी तक इस इशू को इतना बड़ा बनाया हुआ है और इस इशू के बारे में बार बार सारे अपडेट्स ले रहे हैं और सोशल मीडिया पे इन दोनों बच्चों के जस्टिस के लिए आवाज़ उठा रहे हैं. तो मैं बस इतना कहना चाहती हूँ कि भरोसा रखिएगा महाराष्ट्र के गवर्नमेंट पर, महाराष्ट्र के पुलिस की टीम पर और महाराष्ट्र के जितने भी पॉलिटिशियंस हैं उन पर. जस्ट बिकॉज कोई एक इंसान ऐसा बर्ताव कर रहा है या फिर कोई एक इंसिडेंस ऐसा हो, इसका मतलब ये नहीं कि हमारा महाराष्ट्र और हमारा पुणे इतना बुरा है या फिर इतने लोग यहाँ पर बुरे हैं. तो बस मला एवढंच सगळं म्हणायचं होतं तुम्हा सगळ्यांसाठी. आणि मला असं वाटतं की आयुष्यात ना चुका सगळ्यांकडनं होतात, पण माफी मागायची तयारी असायला हवी आणि स्वतःला सरेंडर करण्याची ताकद असायला हवी. मोठ्यातल्या मोठ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा ज्यावेळेला तुम्ही माफी मागतात, आपली न्यायव्यवस्था अशी की तुम्हाला थोडीफार का होईना सवलत किंवा सूट जरूर देते. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कळवायला विसरू नका. आणि तुमचं काय मत आहे त्या रॅप व्हिडिओजला घेऊन तेही मला कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. पीस आउट.